नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील 22 उमेदवारांनी जे आहेत ते ईव्हीएम पडताळणीचे अर्ज जे आहेत ते दाखल केले आहेत. त्यात पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभेमधून महाविकास आघाडीच्या आघाडीकडून लढलेले राहुल कराटे आपल्यासोबत आहे. त्यांनी देखील तो अर्ज या ठिकाणी केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राहुल कराटे आहेत. का तुम्हाला हा अर्ज करण्याची गरज वाटते? नाही, एकंदर झालेली इलेक्शन, लोकांचा प्रतिसाद आणि निकालानंतर ज्या पद्धतीने लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत, त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की कुठेतरी आपण देखील ह्याचा एक रिकाउंटिंग असेल की रिचेक करून घेतलं पाहिजे. आणि योगायोगाने कायद्याने नुकतीच ती प्रोव्हिजन केली होती की झालेल्या बूथ मशीनच्या 5% मशीन तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे आम्ही त्याचे पैसे भरून आता ते वाट पाहतोय ते कधी चेक करतील त्याची. किती अमाऊंट तुम्ही भरलेली आणि किती दिवसामध्ये ही प्रोसिजर जी आहे ती पूर्ण होण्याची शक्यता आहे? तर त्यांचं कायद्यात ते काहीतरी 40,000 प्लस GST अशी 47,200 एका बूथचे, अशा पद्धतीने एक 25 बूथचे पैसे आम्ही त्या ठिकाणी भरलेत. परंतु आता पुढे कसं आणि कधी हे ते कळवतील. अजून तरी त्याच्यात कुठली क्लॅरिटी नाही आहे. ही निवडणूक झाली, त्यामध्ये मतदान देखील मोठ्या प्रमाणात झालं. तुम्हाला ह्यात नक्की शंका काय आली त्यामुळे तुम्ही ह्या ईव्हीएमसाठी पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान वाढल्यामुळेच खरं तर शंका येते. कारण की तो पिंपरी चिंचवड शहरातनं ओळखीचेच खूप महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे विधानसभा लढत आहेत. म्हणजे माझे एक मित्र दुसऱ्यांदा सांगलीत विधानसभा लढतात. ते म्हणतात तुझ्या शहरातनं आम्ही 15,000 लोक घेऊन गेलो. बाजूला एक मतदारसंघ आहे, ते म्हणतात पुणे मुंबईतनं आम्ही जवळजवळ 35,000 लोक घेऊन आलो. माझे मित्राचे मोठे बंधू लातूरला उभे होते, ते म्हणतात इकडनं आम्ही 7,000 लोक लातूरला घेऊन गेलो. नगरमध्ये एक आपले मित्र होते, ते सांगतात तुझ्या शहरातनं आम्ही 10,000 लोक घेऊन गेलो. मग हे आपल्या ओळखीचे असणारे लोक, ह्या व्यतिरिक्त कोणी जळगावला गेलं, कोणी गावाला गेलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरातनं लोक बाहेर गेल्यानंतर देखील ज्या पद्धतीने ह्या शहरातलं मतदान वाढलंय, टक्केवारी वाढली, त्याच्यात कुठेतरी शंकेला नाही. ही कुठेतरी ह्याच्यात कुठेतरी शंका घेणं तर चुकीचं दिसेल. हे कुठेतरी कन्फर्म आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक बाहेर गेलेत तर ह्या शहरातलं मतदान वाढलं कसं. दुसरी एक शंका घेण्याचं कारण ह्या मतदारसंघातली बरेचसे लोकांचं मतदान वडगाव, शेरी आणि मावळला गेलेलं आहे. पण ज्यावेळेस लोक मतदान बूथवर आली, मतदान संख्या तर कुठं कमी झालेली नाही. पुढे असं जाणवलं नाही की ह्या भागातले लोक डिलीट झालीत, मतदान संख्या कमी झाली. परंतु त्यांचं मतदान कोणाचं वडगाव शेरीला, कोणाचं मावळला, अशा पद्धतीने देखील. आणि ही प्रक्रिया संपल्यानंतर ज्या दिवशी निकाल लागला त्यानंतर आलेल्या लोकांनी घेतलेली शंका, इलेक्शन प्रक्रियेत लोकांचा असणारा प्रतिसाद. एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही आज 2014चे इलेक्शन पाहिले. वरती मोदी लाट होती तर खाली मोदी लाट रिपीट झाली. 19ला वरती मोदी लाट होती तर खाली मोदी लाट रिपीट झाली. मग आज 24ला असं काय झालं की वरती लोकसभेला नाकारल्यानंतर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात स्वीकार केला. म्हणजे कुठेतरी हे सर्वच गोष्टी आकलनीय. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, झालेलं पर्सेंटेज, असलेली राजकीय परिस्थिती, लोकांचा असलेला प्रतिसाद, आणि एक विशेष बाब म्हणजे निकालानंतर लोकांमध्ये नसलेला उत्साह, लोकांनी उपस्थित केलेल्या शंका. म्हणजे लोक येऊन सांगतात चेक करताय का, हे चुकीचं आहे, हे होणारच नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी अकालनीय आहे. आणि कुठेतरी आपण फार मोठ्या प्रमाणावर सिस्टीमचा वापर ह्याच्यात दिसतो. त्याच्यामुळं एक आपल्या मनात शंका नको म्हणून आपण हे अर्ज केलेत. परंतु हे करत असताना देखील परत शंका उपस्थित होती की अर्ज केल्यानंतर मला असं वाटलं होतं की 2 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात कुठेतरी हे लगेच ह्याच्यावर निर्णय घेतील. पण अजूनही त्यांच्याकडनं थम उत्तर येत नाही की हे कधी होईल. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.